काय होणार, सगळं व्यवस्थित सुरळीत चालेल. फक्त एक गरिबी रेषेखाली असलेला जो वंचित असलेला जो समाज आहे, 59 जातीपैकी समाज, एकटाच मातंग समाज नाही, पूर्वाश्रमीचा महार सुद्धा गरीब आहे. जेवढ्या जेवढ्या जाती आपल्यामध्ये आहेत तेवढ्या जातीचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. आरक्षण संपले, आरक्षण कसं संपणार आहे आरक्षण? आरक्षण कुठलं संपल? बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आता मी 2दा आमदार झालोय. आरक्षण संपल तर 10 वर्षासाठी आरक्षण राजकारणाचं ठेवा म्हटलं होतं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आवाज समतेचा या चॅनलवर. आपणास माहीत आहे की आवाज समतेचा या चॅनलमार्फत महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर विविध मान्यवरांच्या मार्फत आपण सखोल चर्चा करीत असतो. आजही आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्याकरिता महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी सदस्य, माजी आमदार सुधाकरजी भालेराव हे आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून की आरक्षण उपवर्गीकरण याच्या समर्थनार्थ त्यांचे नेमके काय विचार आहे, त्यांची नेमकी बाजू काय आहे, आरक्षण उपवर्गीकरण हे कसं योग्य आहे, या संदर्भात सखोल चर्चा सुधाकरजी भालेराव यांच्यासोबत आपण करणार आहोत. सर्वप्रथम साहेब, आपलं स्वागत आहे आवाज समते या चॅनलवर. जय शिवराय, जय भीम, जय लहुजी. जय लवजी. तर साहेब, आपणास माहीत आहे की आरक्षण उपवर्गीकरण हा विषय गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये युद्ध पातळीवर दोन्ही समर्थक आणि विरोधकांमार्फत मांडला जातोय. नेमकी पुढे काय होईल, नेमकं शासन दरबारी याचा काय निकाल लागेल, दोन्हीकडे अस्वस्थता आहे. तर विषय असा आहे साहेब, काही अभ्यासक मान्यवरांचं, विचारवंतांचं, जी विरोधक आहेत त्यांचं असं मत आहे की आरक्षण उपवर्गीकरण महाराष्ट्र राज्यामध्ये 1 ऑगस्ट 2024ला माननीय सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागला त्यानंतर ही चळवळ सुरू झालेली आहे. तर साहेब, खरोखर 1 ऑगस्ट 2024 नंतर महाराष्ट्रामध्ये ही चळवळ सुरू झालेली आहे की त्याची खरी पार्श्वभूमी काय, आज महाराष्ट्र याच्याबाबत उत्सुक आहे जाणण्याकरता. तर आपण आम्हाला या विषयावर एक सखोल माहिती द्या की 1 ऑगस्ट 2024 पूर्वीची ही मागणी आहे की त्यानंतर या मागणीला जोर आला आहे? राजू मानकर, आपण फार एक चांगला आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. खरं तर अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा हा जो प्रश्न आहे, हा 1 ऑगस्ट 2024ला तर सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहे, तो आदेश आला. याच्या अगोदर कितीतरी वर्षापासून माननीय डॉक्टर बाबासाहेब गोखले आमचे समाजाचे नेते होऊन गेले, त्यांच्या माध्यमातून लढा उभा केला. बरोबर आहे. ते तर 8% आरक्षण द्या म्हणत होते, बरोबर आहे. तळमळीनं. बरोबर आहे. 8% संविधानिक मागणी आहे की नाही हा नंतरचा विषय आहे. बरोबर आहे. आझाद मैदानावर अनेक दिवस त्यांनी अनेक दिवस कल्पना करू शकत नाही आम्ही की त्यांची जी पोटतिडक वगैरे समाजाच्या नेत्यांची आम्ही फार लहान होतो. बरोबर आहे. पुन्हा नंतर मी आमदार वगैरे झालो. परंतु परिस्थितीचं भान लक्षात घेता हे कुठेतरी खंत वाटते की हा उपवर्गीकरणाचा लढा 59 अनुसूचित जातीच्या समाज बांधवामध्ये अशा पद्धतीचा कुठेतरी विरोधाभास, समर्थनार्थ हीच भूमिका मुळात चुकीची आहे आणि त्याची खंतही वाटते. परंतु काय करणार, अत्यंत म्हणजे काय म्हणावं त्याला, वेगवेगळे मतप्रवाह आहेत. वेगवेगळे मतप्रवाह म्हणण्यापेक्षा एकात एक नाही, बापात लेक नाही, अशी परिस्थिती आमच्या दलित पुढाऱ्यांचीच झालेली. मुद्दा असा आहे, माननीय सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात नाहीये, तो इतर बिलकुल. राज्या संदर्भात आहे. बिलकुल खरं आहे ते. परंतु तो लागू झालाय महाराष्ट्र राज्याला सुद्धा, कारण तो संपूर्ण देशभर आदेश लागू झालेला आहे. माझा प्रश्न असा आहे की आरक्षण उपवर्गीकरणाची जी लढाई महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे ही 1 ऑगस्ट 2024च्या आधीपासूनची आहे का? जसं आपण आता उल्लेख केला की स्वर्गीय डॉक्टर गोखले साहेबांनी अनेक दिवस आझाद मैदानावर त्या संदर्भात उपोषण वगैरे केले आणि माझ्या माहितीप्रमाणे आम्ही देखील टीव्हीवर, चॅनलवर आपलाच देखील काही आंदोलन करताना बघितलं. अशी अनेक आंदोलनं झालेली आहेत. पण त्यावेळेस उपवर्गीकरणाच्या या मागणीला आत्ताचा जो विरोधक समाज आहे
त्यांनी खरोखर दुर्लक्ष केलं असं आपणास वाटते काय? अनुसूचित जातीतल्या 59 जाती समूहाचा सर्वांगीण विकास व्हावा हीच अपेक्षा त्या आरक्षणाच्या माध्यमातून आहे. आणि जर त्या ठिकाणी जर ह्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून प्रश्न समोर उपस्थित झाला की काही समाजाचा विकास होऊ शकत नाही किंवा झाला नाही, अशा पद्धतीची भूमिका काही सामाजिक कार्यकर्त्याच्या समोर आली, आता त्यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो, मग तुम्ही का नाही घेतलं, तुम्ही का नाही शिकलं, का तुम्ही शिक्षण नाही घेतलं, तुम्ही अंधश्रद्धेत गेलात, तुम्ही बरोबर. पोतरा झालात. मला तर मी ते पोतराजाचं एक लाक्षणिक हो, आपला एक फोटो आंदोलन केलं होतं. पसरवण्यात आलाय. तर ते लाक्षणिक आंदोलन का केलं? आंदोलनाची दिशा सरकारचं लक्ष वेधण्याचं एक माझं मानस होता, आणि तो मी पोतराजाच्या वेशामध्ये आंदोलन केलं आणि सरकारनं त्याला चांगलं लक्ष वेधलं गेलं सरकारचं. बरोबर. असे अनेक आंदोलन आहेत. अनेक लोक वेगवेगळ्या समाजभूषणाचे, ज्या समाजाचा जो काही वेशभूषा आहे ती मुख्यमंत्र्याच्या समोर कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये देऊन त्यांचं स्वागत करतात. ह्याचा अर्थ का मुख्यमंत्री त्याच समाजाचा होऊ शकतो? नाही, पण तो समाजाची एक भावना असते की आमची अवस्था फार बेकार झालेली आहे आणि पोतराजाच्या पलीकडचं जीवन आम्ही जगतोय, तर ह्या समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे, ही भावना होती. आणि निश्चितच आम्ही त्या ठिकाणी केलं. पण एवढं वाईट ट्रोल करतात, एवढं वाईट बोलतात, एवढं खालच्या दर्जावर बोलतात की हिशोबाच्या बाहेर. म्हणजे माझ्या प्रश्नानुसार आपणास असं म्हणायचं आहे काय की ही जी चळवळ आहे मातंग समाजाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची, ही गेल्या 20 ते 25 वर्षापासून सुरू आहे, 100% ही काल परवाची चळवळ नाहीये. अजिबात नाही. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की अवकड उपवर्गीकरणाची चळवळ ही 25-30 वर्षाच्या पूर्वीपासून सबंध महाराष्ट्रातल्या सामाजिक लढ्यामध्ये ती समोर आलेली आहे. आम्ही केलेली आहे, सर्वच कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि सर्वच महाराष्ट्र तर सोडा, भारत देशामधल्या सगळ्याच राज्यामधली ही डिमांड आहे. हे बरोबर. एकटाच महाराष्ट्र नाही अनेक आहे. राज्यामध्ये ही मागणी आणि आहे. आता हे जे सुरू आहे वादविवाद, हे का एकट्या महाराष्ट्रापुरता आहे का, एका मातंग समाजापुरता आहे का? नाही आहे. हे बरोबर. पहिलं समजून घ्या. बरोबर. हा लढा संपूर्ण देशामधला इंग्रजाच्या काळापासून जर आमचा विचार केला तर 1871 साली कायदा केला होता इंग्रजांनी की रामोशी, आदिवासी, मांग मातंग याच्यावर गुन्हेगारी जमात म्हणून कायदा केला. आम्हाला शिक्षण मिळालं नाही. आमच्या महिलांना, राजू तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर महिला मातंग समाजाची जर गरोदर झाली तर ती गरोदर राहिल्यानंतर तिला क्वारंटाईन करायचं. क्वारंटाईन आम्हाला आता कोरोनामध्ये कळालं, परंतु आमची भगिनीला त्या ठिकाणी गरोदर परिस्थितीमध्ये क्वारंटाईन केलं जायचं. ती जर डिलिव्हरी होत असेल, झाली असेल आणि तिला जर मुलगा जन्माला आला तर तो आधी म्हणजे जन्मतः भयानक, गुन्हेगार. म्हणजे जन्मताच तो गुन्हेगार जन्माला येणारा, अशा पद्धतीची जमात म्हणून संबोधलं गेलं. एवढ्या वाईट अवस्थेमध्ये तो 10 वर्षाचा झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला पुन्हा क्वारंटाईन केलं जातं. ही म्हणजे कसली शिक्षा होती? अनुसूचित जातीतील मातंग जमात ही 1952 ला मुख्य प्रवाहामध्ये आली. या सगळ्या अगदी खरं आहे. देशाला आझादी मिळाली 1947 ला, आणि आदिवासी आणि मातंग, रामोशी ह्या ज्या काही गुन्हेगारी जमातीमध्ये इंग्रजांना कायदा केलता, तो कायदा कधी बाहेर पडला? 1952 ला. 52 ला. म्हणजे आम्हाला आझादीच्या नंतर 5 वर्षानंतर आम्हाला आझादी मिळाली. मुख्य प्रवाह. त्याच्यानंतर मग त्याच्या शिक्षणाची परिस्थिती वगैरे 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 ह्या सगळा जर विचार केला तर पूर्वाश्रमीचा महार, याची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. पूर्वाश्रमीचा महार इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा सुशिक्षित फॉरवर्ड आहे. ते कसा? परिस्थिती अशी आहे की ग्रामीण भागातलं एक साधं उदाहरण घेतो. ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं त्यावेळेस इंग्रजाच्या काळाच्या नंतर किंवा थोड्याशा आझादीच्या पिरियडमध्ये काही प्रत्येक ठिकाणी तहसील कचेरी, डेप्टी कलेक्टर किंवा कलेक्टर अशा पद्धतीची व्यवस्था फार नव्हती, सुधारित व्यवस्था नव्हती. त्यावेळेस काय होतं तर ग्रामीण भागातला गावचा पोलीस पाटील, गावचं त्या ठिकाणी फौजदारी ज्या काही केसेस आहेत तो हँडल करायचा. पुन्हा नंतर जर महसुली प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये जर काही विषय असतील तर कोण हँडल करायचं, तर त्या गावामध्ये एक पटवारी आणि कुलकर्णी नावाचा असायचा, कोणीतरी दोघापैकी एक. आणि त्यामध्ये प्रॉपर्टीचा विषय आला की त्या ठिकाणी ते हँडल करायचा, फौजदारी गुन्ह्याचा काही विषय आला की तर त्या ठिकाणी पाटील करायचा. याचा कोतवाल कोण असायचा? बघा, फार महत्वाचं सांगतो मी तुम्हाला. बरोबर. तो कोतवाल कोण असायचा? तर त्या ठिकाणी पूर्वाश्रमीचा महार असायचा. बरोबर. बघा, इंग्रजांनी त्यावेळेच्या कोतवाली त्या ठिकाणी काम केल्यामुळं त्यांना शासकीय ते होते. महारवतनाच्या जमिनी सुद्धा इंग्रजाच्या काळात ब्रिटिशांनी दिलेल्या आहेत. बरोबर आहे. अरे मग तुम्ही एवढं सुंदर पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं फॉरवर्ड आहेत, सुशिक्षित आहेत. आमचा स्वाभिमान आहे आम्हाला. ते आमचा मोठा भाऊ सुशिक्षित आहे, चांगला इंग्रजाच्या काळापासून पुढे गेलेला आहे. आपण म्हणताय की आम्हाला स्वाभिमान आहे. स्वाभिमान आहे. तर यावरून एक पुढचा प्रश्न माझा असा आहे की आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्यांच्या मंचावरून जे विरोध करण्याचे मुद्दे आहेत त्यातला एक मुद्दा म्हणजे जो सहजपणे
असं पसरवलं जातो की मातंग समाजाचं म्हणणं आहे की महारांनी आमचं खाल्लं. तर हे तुम्हाला योग्य वाटतं का? मला असं योग्य वाटत नाही. आणि कुठल्याही मातंग समाजातल्या किंवा अनुसूचित जातीतल्या 59 जातीपैकी कुठल्याही समाज बांधवांनी हे भाष्य करणं योग्य नाही. बरोबर आहे. खरं तर ज्या समाजाचा स्तर शिक्षणासाठी पुढे आला पाहिजेत होता, त्यासाठी आला नाही, ही महत्वाची अडचण आहे. का नाही आला? तर मी तुम्हाला सांगितलं ना, 1871 नंतर जर 52 पर्यंत आम्हाला जर त्या ठिकाणी गुन्हेगारी जमात म्हणून त्या ठिकाणी संबोधलं गेलं त्या जात होतं, व्यवस्थेमध्ये त्याच्यावर तो पूर्णपणे आम्हाला त्या अडकलेला होता. व्यवस्थेमध्ये समोर येताना सुद्धा भीती होती काही लोकांना, बरोबर आहे. की हा अस्पृश्य आहे, अमोक आहे, तमोक आहे, अंधश्रद्धेत आहे वगैरे वगैरे. बरोबर आहे. आणि त्यामुळे आमचे जे काही वडिलोपार्जित जी काही मंडळी होती, त्यांनी गाव खुसामध्ये जे 12 बलुतेदारीची जी व्यवस्था होती त्याच्यामध्येच अडकले. आणि पूर्व आश्रमीचा महार अगदी फॉरवर्ड असल्यामुळे तो शहराकडे वळाला. आणि त्यांनी शहराकडे वळल्यामुळं त्यांचं अभिनंदन आहे. त्यांना चांगलं ज्ञान मिळालं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रगल्भ पद्धतीचं शिक्षण मिळालं. कॉन्व्हेंट स्कूलमधल्या काही पब्लिक स्कूलच्या ज्या काही योजना आहेत त्यांना ते घेता आल्या. मोठे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, देशाविदेशामध्ये गेले. अगदी अभिनंदन आहे. म्हणजे परंतु आमचाच एक जर लहान भाऊ आमच्याच गाव कुसाच्या बाहेर, गाव जेले हनुमान बहार अशा पद्धतीनं अस्पृश्य असलेला समाज म्हणजे मांग आणि महार अशा पद्धतीचा, महारवाडा आणि मांगवाडा अशा पद्धतीची परिस्थिती, त्या ठिकाणच्या जर आमच्या बांधवांचा जर सर्वांगीण विकास झाला नाही, त्याला शिक्षण घेता आलं नाही, त्याला येता आलं नाही, शहराकडे वळला नाही, ही भावना तुम्हाला माहीत आहे ना. आमच्या म्हणजे मोठ्या भावाला माहीत आहे. म्हणजे मग आम्हाला आता काही जर मिळालं नसेल तर बाबा तुम्ही थोडंसं शिका, थोडंसं घ्या, अशा पद्धतीचा मनमोठेपणा कोणीच केला नाही. यातून तुम्हाला असं म्हणायचं काय की महाराणी मांगाचं खाल्लं नसून त्यांनी त्यांच्या परिश्रमातून, हा, त्यांच्या त्यागातून त्यांनी ते मिळवलं. अगदी खरं आहे. परंतु मिळवलं हे सत्य आहे. सत्य आहे. 100% मिळवलं. आणि एवढंच नाही मिळवलं तर पुन्हा सुधारल्यानंतर अल्पसंख्याक म्हणून सुद्धा त्यांचा फायदा घेण्यात आला. कोणी म्हटलं का मातंग समाजाने की बरोबर बाबा आहे. अल्पसंख्याक म्हणून तुम्हाला नवबौद्ध आणि बौद्ध म्हणून तुम्हाला योजना मिळतात, त्याचा लाभ घेतात, आपण त्या ठिकाणी पुढारलात, असं कोणीच म्हटलं नाही. कारण आमचे भाऊ आहेत ते. बाबासाहेबांचे आम्ही पायिक आहोत, अनुयायी आहोत. अण्णाभाऊ लहुजी हे महापुरुष आमच्यासाठी दैवत आहेत. शाहू फुले, आंबेडकर, महात्मा बरोबर. फुले हे सगळी आमची दैवत आहेत. महापुरुष जेवढे आहेत ते सगळे आमच्यासाठी दैवत आहेत. ते कुण्या जातीचे नसतात, कुण्या धर्माचे नसतात. बरोबर. महापुरुष हा कधीही कुठल्याही एका जाती व्यवस्थेमध्ये कुठल्याही समाजाने अडकवू नये. जेवढे महापुरुष आपण नावं घेतो ते सर्व महापुरुष खऱ्या अर्थानं या समाजाचे मानवी समाजाला दिशा देणारे. अभूतपूर्व काम करून त्या ठिकाणी आपल्याला समाधानकारक त्यांनी दिलेला आहे. आणि ते समाधानाची आपण त्या ठिकाणी आलेख वेगवेगळ्या समाजाच्या समोर जात असताना आपण सांगितला पाहिजे आणि त्यांचं अभूतपूर्व कार्य मांडलं पाहिजे. का आपणच त्या ठिकाणी जाती व्यवस्थेमध्ये निर्माण करून घेतलं पाहिजे? नाही केलं पाहिजे. की ते म्हणतात की मनुवादीच्या पाठीमागे लागलेत आणि बरोबर. RSSच्या RSS. पाठीमागे आहे असं म्हणतात. एवढं विचित्र बोलतात. आता मी तर म्हणतो की आमच्यापेक्षा मातंग समाजाचं बाजूला सोडा, परंतु सगळ्याच पूर्वाश्रमीच्या महार समाजाच्या पुढाऱ्यांना माझी विनंती आहे, बौद्धांच्या पुढाऱ्यांना, बौद्ध म्हणणाऱ्या पूर्वाश्रमीच्या पुढाऱ्यांना माझी विनंती आहे, आपण कुठल्या व्यासपीठावर काम करत नाही. भाजपमध्ये तुम्ही काम करत नाही, तुम्ही शिवसेनेमध्ये काम करत नाहीये, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये, काँग्रेसमध्ये जेवढे पक्ष आहेत त्याच्यामध्ये काम नाही करत का? फक्त मातंगच समाज भाजपमध्ये काम करतो का? मातंगच समाज फक्त मनुवादी आणि RSS आहे का? काय सर्वच राजकीय पक्षामध्ये बौद्ध किंवा महार समाजाची लोक वेगवेगळ्या पदावर कामं करतच आहेत. हां. काँग्रेस, हो, आणि एवढंच नाही, सेना, आज आम्हाला मातंग समाज म्हणून हिणवलं जातं आणि मनुवाद्याचं ऐकतात किंवा हे अंधश्रद्धेत अडकलेत, हे पोतराजाची अवलाद आहे म्हणतात, ह्यांना काय कळते म्हणतात, ह्यांनी शिक्षण घेतलं नाही म्हणतात. अरे हो ना बाबा, शिक्षण घेतलं नाही, आम्हाला काही कळालं नाही, आम्ही अस्पृश्य आहोत, म्हणून तर आम्हाला या आरक्षणाचं उपवर्गीकरण हवं आहे. वास्तविक पाहता ह्या ज्या टीका आहेत हीच सत्यता आहे की हा समाज मागे राहिलेला आहे. करेक्ट आहे. त्यामुळे तसं ते स्वीकारून वर्गीकरण व्हावं झालं अशी पण त्यामागची भूमिका असू शकते. बिलकुल झालं पाहिजे. सर दुसरा प्रश्न असा आहे, थोडासा टेक्निकल मुद्दा आहे विरोध म्हणून, की आरक्षण उपवर्गीकरण हे घटनेच्या कलम 341चं उल्लंघन आहे. तर याबाबत आपणास काय वाटतं? कसं उल्लंघन होईल मला सांगा. एका दृष्टिकोनातून विचार करा. धर्मामध्ये जर आपण जर विचार केला तर जेवढे काही धर्म आहे, बोटावर मोजण्यासारखेच धर्म आहेत. हिंदू, इस्लाम म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारसी आणि बौद्ध. आता त्यामध्ये विचार केला तर 341 कलमामध्ये काय आहे? नवीन जात समाविष्ट करणे किंवा ती कमी नवीन करणे. जात जर कुठली असुरक्षित असेल
तर ती जात समाविष्ट करायची किंवा नाही, हा तो नैतिक अधिकार राष्ट्रपतींना संसदेमार्फत राष्ट्रपतीला संसदेला. हे सगळं दूर असताना आज या ठिकाणी खरं तर खूप वाईट वाटतं की 341 कलमचं फार उल्लंघन होते. कशाचं उल्लंघन होते मला सांगा? काय आम्ही काय दुसऱ्या जातीचं आमचं समाविष्ट करा म्हणून सांगतोय का? आम्हाला काय दुसऱ्या त्या 341 कलमाच्या व्यतिरिक्त दुसरी जात म्हणून आम्ही समोर येतोय? तुम्हाला असं म्हणायचं काय की 341 कलमानुसार अनुसूचित जातीकरता महाराष्ट्रामध्ये राखीव असलेले 13% आरक्षणापैकी एकही टक्का कमी होत नाहीये किंवा एकही जात वगळली जात नाहीये. केवळ आहे त्या टक्केवारीमध्येच आहे त्या समाविष्ट जातींनाच वर्गीय करून द्यायचे. त्यामुळे घटनेच्या मूळ ढाचेला कुठेच त्या ठिकाणी हात लागत नाहीये. कुठलाही कारण युक्तिवाद अशा प्रकारचा कोणीही केला निकाल तर. देणारे जे व्यासपीठ आहे त्यांनी देखील या प्रकारच्या सर्व पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँगलने विचार करूनच तो निकाल दिलेला असणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या विचारपीठावरून विचार मांडणे की घटनेच्या 341 कलमाचा हा उल्लंघन आहे हे योग्य नाही असं आपणास वाटते. 100% 341 कलमाचं घटनेने निर्माण केलेल्या व्यवस्थेमधलं कुठलंही उल्लंघन होत नाही. कुठला नियम त्यांनी असा दाखवतात की हे 341 कलमाचं उल्लंघन होतंय? त्यांनी समजावून सांगावं. टक्केवारी तेवढीच आहे आणि जाती तेवढ्याच आहे. एवढ्याच आहे. फक्त प्रश्न असा उपस्थित व्हायला लागला या ठिकाणी. थोडंसं मला वाईट वाटेल, थोडंसं मी परखड बोलणारा कार्यकर्ता आहे. बोला बोला. बाबासाहेबाच्या धम्माची दीक्षा घेतल्यानंतर बघा 1935 ते 36 साली बाबासाहेबांनी नाशिक येथे येवल्यामध्ये घोषणा केली. कारण त्यावेळेसची परिस्थिती होती म्हणून त्यांनी तशा पद्धतीचं, बाबासाहेब हे मोठ्या विचाराचे होते आणि तो विचार असा केला असा की घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्माला जरी आलो तर मी मरणार. मग त्यानंतर प्रदीर्घ कमीत कमी 20-21 वर्षाचा काळ ओलांडल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आला असावं किंवा कोणीतरी लक्षात आणून दिलं असावं. त्यावेळेस 14 ऑक्टोबर 1956 साली एक मोमेंट झाली, ती काय? धम्माची दीक्षा घ्यायची. आता धम्माची दीक्षा घेतल्यानंतर मला सांगा 56च्या नंतर आज 79 वर्ष होत आहेत. आंबेडकर चळवळीच्या व्यवस्थेतल्या सगळ्या सामान्य नेत्यांनी, प्रत्येक नेत्यांनी जर त्या ठिकाणी बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये जर प्रखर अशा पद्धतीने जर चळवळ उभा केली असती आणि त्या ठिकाणी जर निश्चित रूपाने जर त्या ठिकाणी जर ही मोमेंट जर 70 वर्षामध्ये जर अग्रेसर भूमिकेने जर पुढे आले असती तर भारत बौद्धमय झाला पाहिजे होता. मी त्या मताचा आहे. म्हणजे परंतु महाराष्ट्रामधल्या आजचा मातंग समाज देखील त्या मुवमेंटमध्ये इन्व्हॉल्व असतो असं तुम्हाला 100%. म्हणायचं. अरे मी तर म्हणेन बाबासाहेबाच्या विचारानं 100% बौद्धमय झाला असता. मग आमचा विचार एवढाच आहे की आता आम्ही अशिक्षित पद्धतीनं मातंग समाज जरा थोडासा पाठीमागे आहे. आनंदराज आंबेडकर साहेब असतील, प्रकाश आंबेडकर साहेब असतील, त्या ठिकाणी रामदास आठवले साहेब असतील, खोब्रागडे, गवई, जेवढे दलित पुढारी असतील त्यांनी मनाचा मोठेपणा करा. आपण लढाई आणखीन पुढे लढूया. आत्ताची ही चळवळ ह्या गरीब वंचित असलेल्या समाज घटकाची आहे. त्यांचा आलेख जरा आपण वर आणूया. त्यांचं शिक्षण, प्रगती, त्यांची व्यवस्था, त्यांची दुरावस्था दूर करून व्यवस्थितरित्या त्यांची चांगली प्रगती झाली तर आम्ही तुमच्याच सोबत आहोत. एका वाक्यात तुम्हाला दलित चळवळीबद्दल असं म्हणायचं काय की धर्मांतरानंतर हं. जर सामाजिक चळवळीचं व्यवस्थित कधी मॅनेजमेंट झालं असतं महाराष्ट्र राज्यामध्ये तर कदाचित आज 59 जाती सगळ्याच्या सगळ्या बौद्ध झाल्या असत्या. परंतु सामाजिक चळवळीचं रूपांतर हे राजकीय चळवळीत झालं आणि ते देखील विखुरल्या गेलं वेगवेगळ्या गटामध्ये. त्याच्यामुळे सर्वच जातीचे नुकसान झालं असं तुम्हाला वाटते का? मी तुम्हाला एक फार सुंदर एक माहिती देतो. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांची मी लातूर गेस्ट हाऊसला भेट घेतली. माननीय रामदासजी आठवले साहेब यांची एकदा मी दिल्लीत भेट घेतली आणि दोघांनाही सांगितलं, विनंती करून सांगितलं की साहेब आपण आंबेडकर चळवळीमध्ये जर आपण एकत्रित जर 59 जाती शेड्यूल कास्टच्या आणि अनुसूचित जमातीतल्या ज्या काही आदिवासी जाती आहेत यांना जर आपण एकत्रित जर बाबासाहेबांच्या विचारानं जर केलं, जो मतदानाच्या टक्केवारीमध्ये जे मतदान करणारी जी सामाजिक म्हणजे समाज घटकाची जी काही आयडियोलॉजी आहे, आजची 12-13% लोकसंख्या हा. एक आज राज्याची. 13% वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या टक्केवारी आहे. आज आपले 13% मतदान जर 100% मतदान होत असेल आणि त्यामध्ये जर आपण एकत्रितरित्या जर त्या ठिकाणी फक्त 13% इथला आणि तो 7%, किती झाले? 13 आणि 7 20% 20%.
हे 20%. आणि आपल्याला मानणारा बराच दुसराही वर्ग आहेत ना. निश्चित बाकी सवर्ण सुद्धा आपल्याला मानतो. निश्चित गरीब आहेत बाबा, यांचा विकास झाला पाहिजे म्हणतो. अल्पसंख्याक हा. घटक आहे हा, मग दलित तर चळवळीला 20%. आता मला लोकसभेला 50 ते 55% मतदान होत असते आणि विधानसभेला 60 ते 65% होते. जर 20% मतदान एका बाजूने जर जात असेल तर महाराष्ट्राचं सरकार कुणाचं बी हो, कुठल्याही पक्षाची हो, मी ह्या दोघांनाही मी विनंती केली की साहेब, आपलं जर 20% मतदान त्या ठिकाणी जर जात असेल आणि त्या ठिकाणी जर समजा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर कोण होणार असेल, 60%मध्ये 20% आपलं होत असेल, मुख्यमंत्री कुठलाही होईल, परंतु दलिताचा उपमुख्यमंत्री झाला पाहिजे अशी भावना माझी होती. आणि ते मी दोघांनाही समजावून सांगितलं. हो हो, खरंय 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 म्हटले, पण तो पुढं काही होत नाही. मग जर दलित पुढारीच जर एकत्रित येत नाहीत, फक्त बोलतात फक्त. आता हे 1 ऑगस्ट 2024ला काही मातंग समाजाने जरी मोमेंट अगोदरपासून जरी केली असेल राजू, तरी ती मोमेंट एका महाराष्ट्रापुरती नाही आहे. आज जो आदेश आहे तो पॉझिटिव्ह आदेश देशभरात सुप्रीम आहे पूर्ण. बाबासाहेबांच्या घटनेने दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या जर आदेशानं जर त्या ठिकाणी जर हा आदेश आला असेल, अनेक राज्यांनी ते लागू केला असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र असेल, हे जर लागू केले असतील आणि महाराष्ट्रामध्ये मग काय असं तुम्ही 341चं उल्लंघन म्हणताय? कुठलं उल्लंघन केलंय? काहीतरी खोटं बोलून रेटून बोलायचं आणि समाजामध्ये अराजकता माजू नका. मी विनंती केली, मी ते बडोले साहेबांना सुद्धा विनंती केली की बाबा तुम्ही असं काहीतरी करू नका. आणि ह्या ठिकाणी तुमचं आम्ही बघितलंय, तेही माझ्यावर आता राग आहेत, मला धमक्या देत आहेत, मला जीवे मारण्याची धमकी देतात, काय काय माझ्या बायका पोरावर बोलतात, सगळ्या कुटुंबावर घाणेरड्या शब्दामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात, काही सोशल मीडियामध्ये, फेसबुकवर, यूट्यूबवर काय काय बोलायला लागलेत. नाही, याच्यातूनच एक प्रश्न असा निर्माण होतो की आरक्षण उपवर्गीकरण जर लागू झालं तर, किंवा लागू नाही झालं तर, समजा लागू झालं तर मातंग समाज हा दलित चळवळीमध्ये पुढे म्हणजे आताचा बौद्ध समाज यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक वेळी सोबत असेल असं तुम्हाला वाटतं का? 100% किंवा जर नाही झालं हं. तर मातंग समाजाला याचा म्हणजे कायम एक राग किंवा एक कायमचं कारण त्यांच्या मनामध्ये तयार होईल की आमच्या मोठ्या भावाने आम्हाला ते लागू होऊ दिलं नाही, म्हणून या चळवळीमध्ये उभी फूट पडेल का, असं तुम्हाला काही वाटतं का? याबद्दल आपण काही होणार नाही, सगळं व्यवस्थित सुरळीत चालेल. फक्त एक गरिबी रेषेखाली असलेला जो वंचित असलेला जो समाज आहे, 59 जातीपैकी समाज, एकटाच मातंग समाज नाही, पूर्वाश्रमीचा महार सुद्धा गरीब आहे. बरोबर म्हणून आमची विनंती आहे, पूर्वाश्रमीचा महार असेल, मारवाड्यातला जो गरीब समाज असेल, पूर्वाश्रमीचा मातंग असेल, मांगारोडी असेल, चर्मकार असेल, जेवढ्या जाती आपल्यामधल्या आहेत तेवढ्या जातीचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. आणि तो फक्त आता कशामध्ये होईल तर तो उपवर्गीकरणातून होईल. जोपर्यंत बाबासाहेबांनी राष्ट्रीय आयोगाची निर्मिती केलेली आहे, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब नावाचं भांडवल आमच्या जोपर्यंत कशासाठी दिलेलं आहे, राष्ट्रीय आयोगाचा जर अध्यक्ष डायरेक्ट राष्ट्रपती सोबत त्या ठिकाणी आमच्या माननीय राष्ट्रपती महोदयासोबत चर्चा करू शकतो. बरोबर जर आमचा राष्ट्रीय नॅशनल आयोगाचा जर एखादा जर अध्यक्ष जर किंवा त्यांचा मेंबर जरी आला, सगळं सरकार, सगळं प्रशासन त्याच्यासोबत असतं. बरोबर आहे. एवढा अभूतपूर्व कायदा बाबासाहेबांनी केला, त्याचा अभ्यास करा म्हटलं की अजून हाणायला तयार उठतील मला. हा विशेष पटलावर नाही घेत नाही ना. कधी बघितलंय का तुम्ही? बरोबर राष्ट्रीय आयोगाकडे किती लोकांनी डिमांड केली आमच्या, आरक्षण संपलंय, आरक्षण कसं संपणार आहे आरक्षण? आरक्षण कुठलं संपल? बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आता मी 2दा आमदार झालोय. आरक्षण संपल तर 10 वर्षासाठी आरक्षण राजकारणाचं ठेवा म्हटलं होतं. बरोबर आहे. म्हटलं होतं का नाही? एकदा प्रकाश आंबेडकर साहेबांचं मी ऐकलंय, बाबासाहेबांनी सांगितलं की 10 वर्ष आरक्षण ठेवा. हे कशाचं? राजकारण, निवडणुकीचं. घटनेनं दिलेलं हे राष्ट्रीय आयोग म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब याच्यामध्ये जो अस्पृश्यता म्हणून त्या ठिकाणी जो वंचित असलेला घटक आहे, त्याचा जोपर्यंत सर्वांगीण विकास होत नाही तोपर्यंत कुठलंही आरक्षण संपुष्टात येतच नाही. बरोबर टंके के चोट पे सांगतो मी. ही तशी तरतूदच आहे. माननीय प्रधानमंत्री महोदयांसमोर चला, माननीय अत्यंत अभ्यासू नेतृत्व लाभलेले 2-3 आपले नेते, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे चला, माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे चला, माननीय आमच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनीत्रा वहिनी पवार मॅडम त्यांच्याकडे चला. कोण म्हणते आरक्षण संपत आहे?
व खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, काही कुणाला सुरू करायचं, हे मनुवादी आहेत, हे RSS वादी आहेत, आरक्षण सभा. अरे मी तुम्हाला सांगतो, अरे आम्ही जाऊ फासावर, अख्खा मातंग समाज कुटुंबासहित रस्त्यावर उतरेल. अरे तो थलपती सेलिब्रिटी कलाकार, कलाकार. डान्स करणारा, का वेगळ्या वेगळ्या पद्धतीची कला अदाकारी करणारा, बरोबर आहे. एक सुंदर अशा पद्धतीने एक कल्पना करतो आणि राज्याचा मुख्यमंत्री होतो. बरोबर. आमच्यातल्या जर दलित पुढाऱ्याने जर 59 जाती आणि आदिवासीच्या जातींना जर सोबत घेऊन जर चांगल्या पद्धतीचा डेमो जर समोर आणला असता, इच्छा तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बी होऊ शकला असता आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बी होऊ शकला असता. होऊही शकतो. होऊ शकतो, का नाही होऊ शकत? साहेब, एक टेक्निकल मुद्दा असा आहे की आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातला जो मंच आहे त्यावरून असं एक आवाहन केलं जातं की मातंग समाज आज आरक्षण उपवर्गीकरणामध्ये मागणी करण्याकरता सगळ्यात पुढे उभा आहे. परंतु आरक्षण उपवर्गीकरणाच्या अगोदर यांनी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळातून अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ वेगळं केलं. त्यानंतर यांनी बार्टीमधून RT वेगळी करून घेतली आणि यांना शासनाने लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगामार्फत काही शिफारसी मंजूर केल्या. त्या शिफारसी ते वाचून दाखवत आहे मंचावरून आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या शिफारसी यांना लागू झालेल्या आहेत. तर आपण शासनात त्या काळात होतात आणि हे सगळं माजी समाज कल्याण मंत्री बडोलेजी मंचावर असताना सांगितलं जातं आहे. परंतु बडोले त्या ठिकाणी असं सांगत नाही आहेत का बाबा मी अशा प्रकारची कुठली तरतूद त्यांची बजेटरी कुठलीच एखादी प्रोव्हिजन केलेली नाही आहे. त्यामुळे या आयोगाच्या शिफारसींचं काय झालं किंवा त्या खरोखर मातंग समाजाला आज तागायत लागू आहेत का, याबद्दल जरा फार चांगला राजू स्पष्टीकरण प्रश्न करा. विचारला. माझ्याही लक्षातून गेला होता, पण तुम्हाला आठवतंय महाराष्ट्रामध्ये 2014ला आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब झाले आणि त्यानंतर मी त्यांना एक विनंती केली की साहेब, आमच्या मातंग समाजाच्या काही समस्या आहेत, त्यासाठी एक बैठक लावा. आणि सह्याद्री गेस्ट हाऊसला बैठक लावली आणि तिथं मंत्री म्हणून बडोले साहेबच होते. आणि त्यामध्ये क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास गट, तो खरं तर आयोग नव्हता, गट होता. बरोबर आहे. गट होता. आयोग म्हटल्यानंतर त्याला वेगळ्या पद्धतीची दर्जा असतो. बरोबर. पण तो ठीक आहे, आता आम्ही समजून घेतो. आम्ही अनपडच म्हटलं तर अशिक्षित म्हटल्यानंतर आम्ही त्याचा काय विचार करणार? आयोग म्हटलं तर संविधानिक स्वरूपात येऊन संविधानिक स्वरूप त्याला येतं, पण तो तसं काही नव्हतं. ते त्याच्यामध्ये असा प्रश्न उपस्थित होतो. 82 शिफारशी त्या ठिकाणी दिल्या आयोगाच्या माध्यमातून, ज्या काही आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी विचार करून. मी मुख्यमंत्री महोदयाच्या समोर सेक्रेटरी त्या ठिकाणी सह्याद्री गेस्ट हाऊसला सांगत होते, तिथं समोर प्रोडिक्शन देत होते, एक हे लावलं होतं प्रोजेक्टर आणि त्या ठिकाणी सांगत होते. विचारा तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना, मी आजही त्या ठिकाणी ठणकावून सांगू शकतो आणि बडोलेला बी ठणकावून सांगू शकतो. मी त्या ठिकाणी आवाज उठवला. त्यांनी म्हटलं की तुमच्या मागण्या काय होत्या? ST डेपोमध्ये गाळे. नाही, ST डेपोमध्ये आम्हाला STDचं बूथ द्या, हां हां. आम्हाला झेरॉक्स मशीनचं सेंटर द्या, बरोबर आहे. असं सगळं काय सुरू झालं. मी तिथलं मुख्यमंत्री महोदयांना म्हटलं की मुख्यमंत्री महोदयाचा अत्यंत महत्त्वाचा वेळ आपण जर घेतोय आणि ह्या ठिकाणी जर त्या ठिकाणी जे शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत 59 जाती समुदायाचा जो काही विकास व्हायला पाहिजे, त्याच्यामधल्या त्या त्या जातींना कोणत्या कोणत्या योजना लागू आहेत, त्यामधल्या जवळपास 64 योजना त्या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी लागू आहेत. पण तो त्याचा फायदा मिळाला का? बडोले साहेबांनी सांगावं. मातंग समाज असेल, 59 जातीचा जो संवर्ग आहे, वंचित घटक आहे, त्याच्यामध्ये त्या 5 वर्षामध्ये मी बडोले साहेबांनाच विचारतो, बडोले साहेबांनी सांगावं की त्याच्यामधला किती टक्का त्या बजेटमधला ह्या 64 ज्या काही शिफारशी लागू आहेत त्याच्यामध्ये किती लोकांना कसा वाटून मिळाला, द्यावं त्यांचा अंदाजा. काहीच नाही. म्हणजे तशी प्रोव्हिजनच नाहीये. प्रोव्हिजन असून त्याचा कधी ठराव, त्या पद्धतीनं मागणी, त्या पद्धतीनं त्याचं वाटप, त्याचं विल्हेवाट लावण्याची जी काही व्यवस्था आहे त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. बागायती जमीन, कोरडवाहू जमीन, अमोक जमीन, दादासाहेब गायकवाड योजना, अमोक योजना, ह्या सगळ्या ज्या योजना आहेत सगळ्या कागदावर, केवळ कागदावर. कागदावर. महामंडळ निर्माण केली, बार्टी तिथं ती केली, बार्टीमध्ये समता दूत, पूर्वाश्रमीचे सगळे महार, 1-2-3 कार्यकर्ते कुठले तरी 1-2 चर्मकाराचे घ्यायचे, 1-2 मातंगाचे घ्यायचं, संपला विषय. मग आता हे तुम्हाला असं बोललं तर वाईट वाटतंय. मग हे जर आपण जर करत असू, आपण समदुखी प्राणी म्हणून जर त्या ठिकाणी जर बसत असू, चर्चा करत असू, आपला विकास झाला पाहिजे, बाबासाहेबांनी दिलेली ही जी काही संधी आहे त्याचं सोनं करायचा जर आपण विचार केला, आपण सगळ्याचा विचार केला पाहिजे. आता तुम्ही फक्त आम्हाला शिक्षण घेतलं नाही, तुम्ही अंधश्रद्धेत आहेत असंच म्हणत राहिलो आणि तर मग आम्ही असेच गरीब राहिलो, तर मग आम्ही जर उपवर्गीकरणातून आम्हाला थोडंसं जरा आमच्या गरीब लोकांना मिळालं पाहिजे. म्हणजेच एका अर्थाने या 64 शिफारसीमध्ये
जर बडोले साहेबांनी बजेट प्रोव्हिजन केली असती तर आज उपवर्गीकरणाचा कदाचित विषय आला बी नसता. आलाच नसता. म्हणजे आणि या राहिलेला- संपूर्ण घटनेला राजकुमारजी बडोले हेच कारणीभूत आहे. आणि दुसरीकडून विरोधी बाजू जी आहे त्याची देखील ते आज त्या ठिकाणी राज्यभरामध्ये म्हणजे पुढाकार घेत आहेत. तर हा विरोधाभास आहे आता अजून एक पूर्णपणे. महत्वाचं सांगतो. त्या ठिकाणी मला वाटतं त्यावेळेस काय आमदार नव्हते, अमित गोरके. आमचा एक कलवले म्हणून एक अधिकारी होता. पुन्हा परत मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब आणि बडवले आणि दिलीप कांबळे आमदार. मग अशा पद्धतीने मी विचारलं की म्हणलं साहेब ह्या सगळ्या कालबाह्य सगळ्या मागण्या आहेत, हे सोडून द्या आणि आम्हाला आता ते आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यासाठी जर आम्हाला बोला अबकडच्या बाबतीत. बरोबर. लगेच बडवले साहेब म्हटले नाही देतायत, हे आपला अधिकार नाही, तो कोर्टाचा अधिकार आहे, केंद्रानं बघावं लागते तिकडं आणि कोर्टानं बघावं लागते, तो कोर्टात आपल्याला जावं लागेल. प्रश्न बंद पडला. बरं ठीक आहे, जरी अबकडं देता येत नसलं तरी त्या राहिलेल्या बाकीच्या शिफारसींवर त्यांनी आर्थिक तरतूद का करून घेतली नाही समाज कल्याण मंत्री म्हणून? हे तर दुर्दैव आहे ना. सेक्रेटरी बी त्यामुळे त्यांची भूमिकाच एकंदरीत संशयास्पद आहे. संशयास्पद म्हणजे काय 100%. मला तरी वाटते त्यांना आता डोहाळे लागलेत. वाईट वाटेल तुम्हाला बोललं तर. मग त्याच्यावर मला आता ते काय नोटीस पाठवणं, काय काय करणं, मला ते आबरू नुकसानीचा दावा दाखल करणं वगैरे वगैरे काय तर करतायत म्हणून मला समजलं. खरं किती खोटं किती आता मला ते बघावं लागेल. आणि काय 5 कोटीचा काय तर दावा दाखल करतात म्हणे. आजच्या काळामधला बौद्ध समाज किंवा पूर्वाश्रमीचा महार किंवा चर्मकार किंवा 59 जातीतल्या इतर सर्व घटक त्यापैकीही जो कोणी मागे आहे त्या सर्वांना संधी मिळाली पाहिजे. संधी मिळाली पाहिजे. अरे साधं गणित आहे ना हो साहेब. तुम्ही जेवढे जेवढे विकसित झालात, माझाही जर विकास झाला असेल, काय गरज आहे मला आरक्षणाची? बरोबर आहे. काही गरज नाही ना. जे आपले बांधव असुरक्षित आहे, त्यांचा विकास झाला नाही, त्यांना शिक्षण वेळेवर घेता आलं नाही. निश्चित आपला विषय लक्षात आला. आताच आपण बोलता बोलता नाव घेतलं आमदार अमित गोरखेंचं. हं. तर राज्यभरामध्ये आमदार अमित गोरखे आणि आपण सुधाकरजी भालेराव शिवसेना नेते माजी आमदार आपल्या दोघांवरती एक प्रचंड विरोध महाराष्ट्रामध्ये या चळवळीमध्ये दिसून येतोय विरोधकांकडून. आणि काही धमकीसत्र, काही वेगवेगळ्या प्रकारचे दावे प्रतिदावे होत आहेत. तर याच विषयाला अनुसरून जसं आपण आज कुठेतरी अनुसूचित जातीच्या घटकाशी भांडतोय असं चित्र दाखवलं जातंय. अनुसूचित जातीमधल्या एकूण घटकातला जो मोठा भाऊ आहे आपण त्याच्याशी भांडतोय असं दाखवलं जातंय. पण भांडण हे मातंग समाजाचं शासनाबरोबर आहे. त्याच प्रकारे आजच्या राजकीय व्यवस्थेमध्ये मातंग समाजाकडे 3-3 आमदार असताना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही, हा देखील अन्याय आहे असं तुम्हाला वाटतं का? खरं आहे. रामदास आठवले साहेब, मी आता बोलत नाही, रामदास आठवले साहेब आज भाजप सरकारमध्येच आहेत नाही. बरोबर आहे. मग त्यांना बोलतात का हे? नाही. मग फक्त मातंग समाजाला फक्त आमदार झाला म्हणून तुम्ही बोलताय. भाजपासोबत किंवा RSS सोबत मातंग समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व अजून बळकट होण्याकरता मातंग समाजाला देखील एखादं मंत्रिपद मिळावं असे देखील भांडण आपण करू शकतो अगदी किंवा अगदी मागणी करू शकतो. मिळालं पाहिजे. आणि बघा, फक्त एक वेळेस काँग्रेसच्या काळामध्ये मला वाटतंय जयंतराव आवळे सामाजिक न्यायमंत्री झाले आणि त्यांनीच ते मी त्याचा साक्षीदार आहे. माझ्या समोर बसून डॉक्टर बाबासाहेब गोपले, कुसुमताई गोपले आणि सुधाकर भालेराव आणि जयवंतराव आवळे, पुरातन बंगला होता सामाजिक न्यायमंत्र्याचा तिथे मिळालेला, त्या बंगल्यावर असाच जवळपास किती 7-8-9च्या सुमारासमध्ये आम्ही बसून ते क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास गट आयोग आम्ही बसून तयार केलेला आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. मी तेव्हा काय आमदार नव्हतो, पण तो चळवळीमध्ये गोपले साहेबांची चळवळ बघितली की अंगाला काटे यायचे. हा माणूस थंडीमध्ये, उन्हामध्ये, पावसामध्ये 536 दिवस त्या ठिकाणी बसलेलं. मी जाऊन भांडलो आवळे साहेबांना, साहेब आपण सामाजिक न्यायमंत्री आहेत, मला माहीत नाही, समाजाची जाण लक्षात ठेवा आणि हा काय म्हणतात गोपले साहेब ते आम्हाला करा. आम्ही तेव्हा लहान होतो. केलं त्या बिचाऱ्यांनी. जयवंतराव आवळे साहेब कोल्हापूरला राहतात, चला तुम्हाला दाखवतो त्यांनी काय केलं ते. परंतु ह्या ठिकाणी एक जर मंत्री सोडला तर मधी मग चुकून माकून राज्यमंत्री एक दिलीपराव कांबळे साहेब झाले आमचे. बाकी आम्हाला कधी सामाजिक न्यायमंत्री म्हणून कधी आम्हाला, मी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना म्हणलं साहेब मला 1 वर्ष तरी एक वर्ष तरी कमीत कमी मंत्री करा, तर नाही मिळाली आम्हाला संधी. आमचं दुर्दैव. हा अन्याय दिसून येत नाहीये. ही अन्याय कसा दिसून येईल? आणि मला आठवतंय लातूरला संघाचे वर्ग सुरू होते, RSSचे वर्ग असतात वर्षामधून एक दिवस, आणि राजकुमार बडोले मंत्री असताना ते लातूरला आले. मी त्यांना विनंती केली, बडोले साहेब आपण काही दलिताच्या घरी जाऊ, आपण त्यांना भेटू. नाही 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 म्हणे, मला RSSच्या वर्गामध्ये जायचं आहे, तिथं गेल्यावरच फायदा होतो, इथं काय म्हणे दलिताच्या घरी. हे भाष्य त्यांनी केलेलं आहे.
चुकीचं असेल तर त्यांनी मला सांगावं, पाहिजे ती शिक्षा देऊन मी भोगायला तयार आहे. बरं. मग संघाच्या वर्गामध्ये जाऊन तिथं भाषण केले आणि डायरेक्ट निघून गेले नागपूरला. कोणाच्या घरी सुद्धा गेले नाहीत. मग मला राग आला. म्हणलं साहेब तुम्ही आमच्या दलिताच्या घरी येत नाही, माझ्या घरी आलो नाही, मी आमदार होतो तेव्हा तिथंच वाटवकडी करून फक्त 15-20 किलोमीटरचा रस्ता जर पार केला असता, माझ्या घरी एक नेता आला असता, 4 लोकांना वाटलं असतं काहीतरी आम्हाला मागणी द्या, काहीतरी डिमांड करा, काहीतरी आमचे कार्यकर्ते जमले असते. कधीच त्यानं कुठल्या समाजापर्यंत पोहोचला नाही. त्याची चीड आम्हाला वाटणार नाही का? बघू आता ते 10-15 दिवसानंतर त्यांनी कशा पद्धतीने जेलमध्ये घालणार आहेत. बडोले साहेबांनी 5 कोटीची नोटीस पाठवली आम्हाला, 5 अच्छा. कोटीची. इथे माझे बॅगमध्ये एक नोटीस आहे, तुम्हाला देतो बघा. त्याच्यावर काय कशा पद्धतीने त्यांना सुचले मला माहिती नाही. आणि मी वाट बघणार आहोत. बडोले साहेब, मी फक्त एवढंच म्हटलं की तुम्ही तुमच्या मुलीला जर मंत्री असताना शिक्षणाचा फायदा तुम्ही विदेशात जाण्यासाठी घेतला, तो पैसा जरी देण्यापेक्षा एखाद्या गरीब मुलीला दिला असता तर तो फायदा झाला असता. त्याचा फायदा तुम्ही घेतला नाही का? तेवढंच नाही, काही त्यावेळेचे काही दलित अधिकारी आहेत, IAS ऑफिसर वगैरे, त्यांनी बी घेतलाय. आम्ही बोललं का चला झालं गेलं होऊन गेलं. पण तो सहज माणूस राजकीय प्लॅटफॉर्मवर काय बोलतो, साहेब तुम्ही असं केलं असतं तर बरं झालं असतं. त्याला जर तुम्ही जर आमच्यावर जर दावा दाखल करायची जर प्रोसिजर सुरू करत असाल, किती सुरू करणार आहोत? एका वाक्यात तुम्हाला असं वाटतं का की राजकुमार बडोलेजी यांनी भारतीय जनता पक्षाकडून मंत्रीपदं भोगली, फायदा घेतला. समाज कल्याण मंत्री ते राहिले, आणि आज त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच मंचावरून भारतीय जनता पार्टी RSS वर टीका टिप्पण्या होतात आणि काही खोटे संदेश पसरवले जातात पक्षाच्या विचारसरणीबद्दल वगैरे. तर त्यांचा दुजाभाव दिसून येतो का, किंवा त्यांची चळवळ पूर्णपणे भरकटलेली वाटते काय? 100%. एक शेवटचा प्रश्न आहे की आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ असणारे आणि विरोधक असणारे दोघांकडून येणाऱ्या अधिवेशनावर मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चाची तयारी चालू आहे, पदयात्रा चालू आहे. तर एकंदरीत ह्या पदयात्रा आपापल्या पद्धतीने होतीलच, त्यातून काय न्याय निवाडा व्हायचा तो होईल, परंतु सरकारकडून तुम्ही या अधिवेशनामध्ये काय अपेक्षित करताय? बघा, आता जो विरोधाचा जो लढा आहे, तो विरोधाचा लढा म्हणजे अत्यंत चुकीचा लढा आहे. खोटं बोलून त्या ठिकाणी लोकांना दिशाभूल करून आरक्षण संपणार आहे, RSS संपवणार आहे, भाजप संपवणार आहे, शिवसेना संपवणार आहे आरक्षण, असं त्यांना बदनाम करून लोकाला गुमराह करून त्या ठिकाणी खोटं बोलून रेटून लोकांना आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. बरोबर. मी बबनराव घोलप साहेबांना सुद्धा विनंती करतो, आपण तर मंत्री राहिलेले आहेत, कसं आरक्षण संपणार आहे हो? आणि या ठिकाणी जर तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी जर आंदोलन मोठं करण्यासाठी लॉंग मार्च पदयात्रा काढला असाल, तर मी उर्वरित 59 जातीतल्या सर्वच अस्पृश्य असलेल्या, अविकसित असलेल्या, असुरक्षित असलेल्या वंचित. सर्व समाजांना सोबत घेऊन आम्ही सुद्धा, जर ती वेळ आलीच सरकारवर दबाव तंत्र वापरलं, आम्ही मरू एक की जगू मला माहित नाही. एक प्रश्नाला अनुसरूनच प्रश्न आहे सर, मातंग समाजाचे सर्व नेते या आंदोलनामार्फत एकत्र येतील का? हा, मी खूप चांगला प्रश्न विचारला. आमचे आता जेवढे काही समाजाचे जे काही नेत्यांचे जे लेटर पॅड आहेत आणि जेवढे आमच्या नेत्यांचे जेवढे झेंडे आहेत, आता मी एक वेळेस ह्यांना सगळ्याला विनंती करणार आहे. जसं विरोधकांनी एका झेंड्याखाली, एका बॅनरखाली लढा उभा केलाय, इमानदारीने माझी एक विनंती ह्या सगळ्याला नाही, यांच्या काही एकट्याचं काही आरक्षण नाही आहे, बरोबर. एकट्या संघटनेला काही त्याला फायदा होणार नाही आहे. 59 जातीचा त्या ठिकाणी उपवर्गीकरणाचा लढा आहे, एकच झेंडा असेल. आणि जर ह्या एका झेंड्याखाली जर नाही आले तर समाज ठरवेल. महाराष्ट्रातला प्रत्येक कुटुंबाच्या मातंग समाज असतील आणि 59 जातीतले जे काय आमचे वंचित, ज्याचा विकास झाला नाही, असं ज्याला वाटेल त्याला आम्ही प्रबोधन करू, महाराष्ट्रामध्ये फिरू. सर्व नेत्यांना माझी विनंती राहील की आपण सगळ्यांना एकत्रित फिरायचं, प्रत्येक जिल्हा वाईज यंत्रणा तयार करायची. महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या चळवळीमध्ये महापुरुषांचे अवमान करण्याचे सर्रास प्रकार घडत आहे. एका वाक्यात त्यांना काय आवाहन कराल? अत्यंत चुकीचं आहे. महापुरुष हे कोणत्याही जातीचे, धर्माचे होऊ शकत नाहीत. सर्वतोपरी जगाला संदेश देतील अशा पद्धतीचा महान विचार त्या महापुरुषाच्या विचारातून आपल्याला लाभलेला असतो. त्याचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. आणि जर कोणी अशा पद्धतीने जर वाक्य प्रयोग करत असतील तर सरकार म्हणून दंडात्मक भूमिका घेऊन त्यांना सुधारवण्याची सुद्धा गरज आहे. कोणत्याही बाजूचा असो, कोणत्याही बाजूचा असो. आहे दयामाया करायची नाही. अरे महापुरुष होते म्हणून आम्ही आहोत. आज महापुरुषांनी लढा उभा केला म्हणून आम्ही आहोत. देशाला आझादी मिळवण्यासाठी काही मुठभर लोकांनी प्राणाची आहुती दिली, रक्त सांडलं, कुटुंब उद्ध्वस्त झाले, म्हणून हा भारत देश आझाद झाला. आणि त्या ठिकाणी जर आम्ही त्या महापुरुषांचा त्या ठिकाणी अवमान करत असू, क्रांतीवीर लहुजी साळवेंच्या बाबतीमध्ये तुम्ही अवमान करताय, कोण आहेत म्हणताय?
साहित्यरत्न दोन्ही- अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये दोन्ही बाजूनी बोलताय. होत आहेत. बिलकुल चुकीचं आहे. बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये कोणी चुकीचं बोलत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, छत्रपती शाहू महाराजांसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जर कुठल्याही एक्स व्यक्तीनं जर काही बोललं तर त्याची नाकाबंदीच नाही, त्याची दातकीळ बसली पाहिजे. निश्चित महापुरुष हे सर्व समाज घटकाकरता असतात. मी हात जोडून सर्वच राजकीय पुढाऱ्यांना, आमच्या पूर्वाश्रमीच्या महार समाज असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, मांगारोडी असेल, वाल्मिक असेल, बुरुड असेल, मेहतर असेल, जेवढ्या शेड्यूल कास्टमधल्या आमच्या जे 59 जाती आहेत आणि आमचे जेवढे काही पुढारी त्या ठिकाणी पुढारलेले आहेत समाजातले, सर्वांना माझी विनंती आहे, हे आरक्षण कदापि कधीही नष्ट होऊ शकत नाही. आणि तुम्ही विनाकारण त्या RSSला आणि भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला दोष देण्यापेक्षा आपले भाऊबंद त्या ठिकाणी विकसित झाले पाहिजे, याच्यासाठी तुम्ही आवाज द्या. आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत. तर मी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती करेन, हे उपवर्गीकरण लागू करा, आमचा सर्वांगीण विकास करा. आणि माझा एकटा मातंग समाजाचं नाही आहे, सगळ्यात महार समाजाचा सुद्धा विकास बाकी राहिलेला आहे, त्यांना सुद्धा करा. मी वारंवार सांगतोय. निश्चितच आपण पाहिलं की आज आवाज समतेचा या चॅनलवर माजी आमदार सुधाकरजी भालेराव, शिवसेना नेते, यांनी आरक्षण उपवर्गीकरणाच्या समरणार्थ एक सखोल त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. पाहायचं येणाऱ्या अधिवेशनामध्ये राज्य सरकार यावर काय निर्णय घेतो. तुर्तास सर्वांना नमस्कार. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल.